आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत या मान्सूनमध्ये कोकण रूटवर मडगाव वंदे भारत एक्सप्रेसने। तर ही ट्रेन जेव्हा मडगाव पासून CSMT ला चालवली जाते तेव्हा ह्या ट्रेनचा नंबर होतो 222230 आणि मडगाववरून ही सुटते 12:20 ला आणि CSMT ला रात्री पोहोचते 10:30 ला। आणि जेव्हा ही CSMT वरून मडगावला चालू जाते तेव्हा ही ट्रेन 5:25 ला सकाळी CSMT वरून सुटते आणि मडगावला पोहोचते संध्याकाळी 4 वाजता। CSMT टू मडगावच्या दरम्यान ह्या ट्रेनचा नंबर होतो 22229 आणि कणकवलीला नवीन AC लॉज चालू झालंय। तुमचं नॉर्मल स्लीपरचं तिकीट असेल किंवा AC असेल तरी तुम्ही 30 रुपये प्रति तास देऊन तिकडे बसू शकता, विच इज गुड। मी बसलो आणि त्याच्यानंतर काही वेळाने आपली एक अर्ध्या तासाने वंदे भारत एक्सप्रेस आली आणि जशी ट्रेन बोर्ड गेली तसं लगेचच नाश्ता आला। आता मी तुम्हाला सांगणार आहे की इंडियन रेल्वेमध्ये ट्रेनचे टाइप्स काय आहेत। सर्वात पहिले प्रीमियम ट्रेन सांगणार आहे, हाय स्पीड ट्रेन। त्याच्यामध्ये येते वंदे भारत एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि दुरंतो एक्सप्रेस। आणि प्रीमियम लॉंग डिस्टन्सच्या ट्रेनच्या टाइप्स आहेत। त्याच्यामध्ये येते संपर्क क्रांती एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस, अंत्योदय एक्सप्रेस, महानमा एक्सप्रेस, कावीगुरु एक्सप्रेस, विवेक एक्सप्रेस, युवा एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस आणि सुविधा एक्सप्रेस। आणि अजून ट्रेनचे टाइप्स आहेत ते मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेन। आणि ट्रेनच्या इंटिरियर डोअरच्या वरती इंडिकेटरवर तिकडे ट्रेनची स्पीड दाखवली जाते। आणि आपली वंदे भारत एक्सप्रेस ही डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर केली आहे इंडियामध्ये। आणि या ट्रेनमध्ये तुम्हाला स्मोक डिटेक्टर्स पण बघायला मिळतात, जर तुम्ही स्मोकिंग केले तर पकडले जाऊ शकता। आणि CCTV कॅमेरा पण आहे आणि 2 कोचेसच्या मध्ये अंतर भरपूर आहे पॅन्ट्रीसाठी। आणि या ट्रेनमध्ये जे डोअर्स आहेत ते सेन्सर बेस्ड आहेत, म्हणजे तुम्ही समोर केल्यावर लगेच ते चालू होतात। आणि ज्या लाईट्स आहेत त्या सेन्सर लाईट्स आहेत, म्हणजे जर तुम्ही ते टच केल्यावरती चालू होणार। आणि तुम्ही जो इंडिकेटर बघितला त्याच्यावर दाखवलं जातं की नेक्स्ट स्टेशन कोणतं आणि त्याला किती किलोमीटर बाकी आहे आणि किती स्पीड लिमिट आहे त्या ट्रेनचं। आणि बघता रत्नागिरी आपल्याला आलं आणि रत्नागिरीवर मी बाहेर उतरलो बिकॉज डोअर्स क्लोज होतात ऑटोमॅटिक। वंदे भारत एक्सप्रेसची मॅक्सिमम स्पीड लिमिट आहे 180 kmph, पण आपले जे रूट्स आहेत ते 130 kmph किंवा 160 kmph च्या स्पीडसाठीच कॅपेबल आहेत, म्हणून त्याच वेगाने ही ट्रेन रन होते। आणि या ट्रेनचं वॉशरूम सगळ्यात जास्त नीट अँड क्लीन ठेवलं जातं। त्याच्यात तुम्हाला हँड ड्रायर देतात, सोप डिस्पेन्सर देतात। आणि तुम्ही जर सीटमध्ये बसला तर तुम्हाला तिथे बसून कळतं तिथे इंडिकेटरवर की वॉशरूम एंगेज आहे की नाही। आणि ही ट्रेन सेंट्रल रेल्वेद्वारा ऑपरेट केली जाते, म्हणून ह्या ट्रेनला सगळा सेंट्रलचा स्टाफ असतो। आणि गणपतीला ह्या ट्रेनला एक्स्ट्रा कोचेस लावतात। आणि बघता आपलं जेवण पण आलं। जेवणामध्ये होतं पनीर, भात, चपाती, लाडू, बटाट्याची भाजी, डाळ, लोणचं आणि दही। तेजस एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेसची फेअर सेम आहे, पण वंदे भारत एक्सप्रेस आल्यापासून तेजस एक्सप्रेसला कोकण रूटवर प्रायोरिटी दिली जात नाही। आणि नेक्स्ट स्टेशन जसं जवळ येतं तसं लगेच तिथे शो होतं आणि तुम्हाला अनाउन्समेंट होते की तुम्ही बॅगा पॅक करा, नेक्स्ट स्टेशन जवळ येत आहे। आणि ह्या ट्रेनचा ॲक्सिलरेशन स्पीड सगळ्यात जास्त असतो। आणि या ट्रेनला टोटल 2 क्लास आहेत, एक आहे EC आणि एक आहे CC। EC म्हणजे एक्झिक्युटिव्ह चेअर कार हायर क्लास आणि CC म्हणजे नॉर्मल चेअर कार। आणि ही ट्रेन मडगाव, थिविम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर आणि फायनली CSMT या स्टॉप्सवर थांबते। आणि या ट्रेनने मला ठाणेला एकदम कट टू कट पोहोचवलं, मग तिकडनं मी लोकल पकडून गेलो घरी।